आता इथे येणार, खेळणार. मग मला एका सेपरेट कॉटची ऑर्डर द्यायला पाहिजे, नाहीतर मला खाली झोपावं लागायचं. अहा, तो तुझ्या आणि माझ्या मध्ये झोपणार. तुला काही त्रास होणार नाही. काळजी करू नकोस. हा वेडे, किती स्वप्न रंगवतेस ग. सगळी स्वप्न काय खरी होतात असं नाही. माझं स्वप्नच खरं ठरणार. मला पहिला मुलगाच होणार. मुलगा का, मुलगी का नको? कारण मुलगी परक्याचं धन. ए, आपल्या बाळाचं नाव काय ठेवायचं? इतक्यात विचार करायची काय गरज आहे? हा, आपलं सरकार फॅमिली प्लॅनिंग वर किती खर्च करताय माहिती आहे ना. आपला बुवा 5 इयर प्लॅन आहे. हा हा, चल झोप झोप झोप. झोप आली मला. गीतांची त्या शपथांची शपथ तुला. त्या श्वासांची त्या गीतांची त्या शपथांची शपथ तुला. शपथ तुला. त्या प्रेमाची शपथ तुला. ज्या अनुभूतीच्या स्पर्शाने अर्थ लाभला जगण्याला. त्या प्रेमाची शपथ तुला. त्या प्रेमाची शपथ तुला. आता सांग, का हसवतोस ते जोडप्याला? का हसत होतो? अगं आता त्यांना गोड वाटतंय, पण लग्नाच्या बंधनात अडकले ना की मग झोप उडेल बेट्यांची. तुझी उडाली म्हण की. माझी उडाली असती, पण आमच्या सौ रोज डोक्यावर मस्का लावतात ना. मस्का म्हणजे? हे मस्क्यासारखे मऊ मऊ हात रोज डोक्यावरून फिरवल्यानंतर कुणाला झोप येणार नाही? आवडला पुरे आता. चल चला, राग तर गेला बाईंचा. हो, भाजी पण सुरू केला होता. काय होणार देवाला माहित, पण माझी मात्र झोप उडाली बा. रात्रंदिवस जीवाला चैन नाही. प्रकाशची काळजी वाटते रे. खरं मला त्याची कल्पना आहे. आई तो माझा मित्र नाही, धाकटा भाऊ आहे माझा. अरे तू वरून शांत दिसतो, पण आतून मात्र साप कोसळलाय बघ. तारेवरची कसरत चालू आहे त्याची. मुलगा म्हणून आईची काळजी वाटते, झालंच तर नवरा म्हणून बायकोची काळजी वाटते. तारेवरची कसरत. आमच्या घरात पाळणा हरलत नाही म्हणून लोकांना काळजी, पण मी म्हणते दुसऱ्यांच्या घराची पंचायत लोकांना का? आई, यालाच तर दुनिया म्हणतात ना. आपल्या पायाखाली काय जळतं ते पाहायचं नाही, लोकांच्या घरात डोकून बघायचं. भयंकर घाणेरडी सवय. पण तुमचं लक्ष असू द्या. आता त्याचा काही उपयोग नाही रे. असं कसं म्हणताय? हे मुळीच घडता कामा नये. अरे पण मी त्याची आई आहे, मला कसं वाटेल हे सगळं घडावं म्हणून. पण नाही, पण बिन काय नाही आई. आपण वहिनींशीच बोललो तर? अरे ते कायमचे दुःखी होईल. ते खरंच आहे, काय करावं ते कळत नाही. नमस्कार साहेब. मे आय कम इन सर? येस, कम इन. सॉरी सर, जरा अर्जंट पत्र आहे. सर, आपली तब्येत बरी नाहीये का? कॉफी सांगू? नो थँक यू. प्रकाश,
तुला मूल होणार नाही. तुला मूल होणार नाही. तुला मूल होणार नाही. तुला मूल हो किती दिवस तिला झुलवत ठेवणार आहेस? तिला मूल हवंय, त्यात तिचं काय चुकलं? खरंय, चूक माझी आहे. मी लग्न केलंय. नियतीनं क्रूर चेष्टा चालवली माझी. प्रकाश, हल्ली ऑफिसला बरंच काम दिसतंय. हो, साहेब फिरतीवर गेलेत ना, त्यामुळे मला सगळं बघावं लागतं. हे बघ, पण तब्येतीला सांभाळ. आई, प्रकाश, प्रकाश, हे सगळं कधी थांबणार? त्यात माझी आहुती पडल्यावर. असं बोलू नकोस रे बाळ. मोठ्या कष्टाने मी दिवस ढकलते. माझ्या श्रद्धेला तडा जाऊ देऊ नकोस. आई, मला हे असंही झालंय ग. म्हणून तुला सांगत होते की लग्नाची घाई करू नकोस म्हणून. अगं, पण मला वाटलं केव्हा तरी घडणार ते आता घडेल. उद्याची चिंता आज कशाला? प्रकाश, प्रकाश, अरे घाईने निर्णय घेऊ नकोस. मग काय करू? हे सारं मी कसं सहन करू आई? प्रकाश, तुझ्याकडे पाहूनच ना मी दिवस काढते. कदाचित कदाचित लक्ष्मीच्या पावलाने या घराचा शाप नाहीसा होईल रे. नाही, नाहीसा होईल. ते शक्य नाही. मी काय करू, काय करू? घेऊनच जायचं असेल मला घेऊन जा, पण या घरावरचा शाप दूर कर माते, दूर कर, दूर कर. आई गं. सासूबाई, तुम्ही रडताय? काय नाही गं. प्रकाशच्या वडिलांची आठवण झाली. ये सुदाम. अरे तुझा निरोप आला आणि तडे तिकडे आलो. मुद्दामच बोलून घेतलं मी तुला. काय रे, काही विशेष? काय सांगू तुला, जीवनाचा वैताग आलाय बघ. अरे पण असा वैताग करून कसं चालेल? अरे मग काय करू? एकीकडे बायको, दुसरीकडे आई. बघ, तू काही करू नकोस. जे काही घडेल ना, बघत राहायचं. कसं शक्य आहे ते? नंदिनी तर मुलासाठी उतावीळ झाली. ती माझ्याकडे संशयाने पाहू लागली. जाऊ दे रे, उतावळेपणा नको. योग्य वेळी सगळं बदलून जाईल. तुला असं वाटतं? अरे का वाटू नये प्रकाश? आपण थोडं आशावादी असलं पाहिजे. जे काल घडलं ते उद्याही पुन्हा घडेल असं का गृहीत धरायचं? म्हणतो प्रकाश, तू अस्वस्थ होऊ नकोस. अरे पण त्यालाही काही मर्यादा आहे. ही शांतता स्मशान शांतता बनू नये. साहेब चहा आणलाय. ये.
हॅलो, नंदिनी स्पीकिंग. अगं मी शैला बोलते. ए माझ्या किरणच्या वाढदिवसाचं निमंत्रण मिळालं ना? हो, मिळालं. नाही म्हटलं, निमंत्रण मिळाले की नाही त्याची चौकशी करावी. अगं मी निघतेच, एका तासाभरात येते. ओके. अच्छा. प्रकाश, हे पाहिलंस? असल्या फुलांकडे पाहिलं की हसऱ्या मुलांची आठवण येते नाही? आपल्याला सुद्धा अशीच मुलं हवीत. झालं तुझं तुंटणं सुरू. चळी स्थळी पाशाणी तुला मुलांशिवाय दुसरं काही दिसत नाही. मला हा ताप आता नकोय. प्रकाश, तुला मुलं का नकोत? त्याला फक्त चैन करायची. नाही, माझं प्रकाश असं नाही. माझं प्रकाश असं नाही. येस सर. मी घरी चाललोय. साहेबांचा फोन आला तर मला घरी दे. पण आज 4 वाजता तुमची हिराचंद बरोबर मीटिंग आहे ना? माझी तब्येत बरोबर नाहीये. त्यांना म्हणा उद्या भेटू. हा. जो रे सोन्या. लटक्याच तानुल्याची लटके माऊली. लटक्याच तानुल्याची लटके माऊली. आभासात शोधते मी सुखाच्या चाहुली. लटक्याच तानुल्याची लटके माऊली. जो रे सोन्या. जो रे सोन्या. माझ्या सौभाग्याचा मला हेवा वाटे बाई. माझ्या सौभाग्याचा मला हेवा वाटे बाई. आभाळीचा चंद्र माझ्या ओटीमध्ये येई. आभाळीचा चंद्र माझ्या ओटीमध्ये येई. माझ्या साजनाची भासी प्रतिमा सनोली. लटक्याच तारुल्याची लटके माऊली.
लटके माऊली आभासात शोधते सुखाच्या चाहुली लटक्याच तारुल्याची लटके माऊली